असा आपल्याला नारळी भात बनवायचा आहे. चला बघू. कप तांदूळ घेतलेले आहे आणि ते धुतले आणि या आपण कुकरमध्ये थोडं कच्चसर भात ठेवून मीठ टाकू आणि शिजत टाकूया. आपल्याला नारळी भात बनवायचे. आपली रेसिपी आहे नारळी भात. हे बघा, आपण थोडं मीठ टाकू, एवढं मीठ टाकू शिजायला आणि शिजून घेऊ. हे बघा, नारळ एक आपण फोडलेलं आहे, त्याला किसून घेऊया. हे बघा, आपण किसून घेऊया नारळ सगळे किसून. हे बघा, 1.5 नारळ आपण जवळजवळ खवलेला आहे. चला नंतर आपण पुढचे हे बघू रेसिपी. हे बघा, आपला आता नारळी भात आपण करत आहोत. तर तुम्हाला नारळ खवलेला तो बघा, एक नारळ आपण किसून घेतलेला आहे. हा भात शिजून घेतलेला आहे बघा. फरफरीत भात, असा फरफरीत भात करायचा. आणि हे ड्रायफ्रूट, हे पिस्ता, हे काजू, हे मनुके, हे थोडंसं मिरी आणि लवंग थोडंसं, हे तमालपत्र, थोडं दालचिनी घेऊ किंचित, आणि हे आपण खसखस घेऊ. हा गुळ आहे, हा गुळ याच्यात मिक्स करायचं आहे आपल्याला. हे बघा, आपण याच्यामध्ये थोडा कलर टाकूया, जास्त नाही टाकायचा आपल्याला, थोडा टाकूया. हा बघा, बस थोडासाच टाकायचा. तो थोडा टाकला ना तरी भरपूर कलर होतो. हे बघा, असा कलर होऊन जाईल. हे बघा, आपण आता तूप टाकून घेऊया याच्यामध्ये. हे बघा, 1 2 3 आणि 4 स्पून आपण तूप टाकलेलं आहे. म्हणजे हे गोवर्धनचं तूप वापरते मी, हे टाकलेलं आहे आपण. हे बघा, आपण सगळं मिक्स करून घेऊया असं. आणि थोडं किंचित आपण भात शिजताना मीठ टाकलेलंच आहे, किंचित थोडं मीठ टाकूया, किंचित, कारण आपण शिजताना भात टाकलेलं आहे. हे बघा, आपण याच्यामध्ये थोडी खसखस, अगोदर मिरी लवंग टाकूया. मिरी लवंग टाकायचं, थोडं दालचिनी, थोडे तमालपत्र आणि हे आपले ड्रायफ्रूट आहे ना ते टाकूया आणि घाटून घेऊया असं. आणि थोडं खसखस टाकूया. हे बघा, आणि हा आपण राईस आहे ना, हे टाकून घेऊया. हे बघा, हा राईस टाकून घेऊया. हा राईस सगळं टाकून घेऊया. हे बघा, तूप टाकून आपण नारळ खवलेलं ना ते टाकलेलं आहे, मी विसरले. थोडंसं आपण परतवून घ्यायचं असतं, ते कोरडं करायचं असतं. हे नारळी भात आहे ना आपला, तर हे बघा, हे आपण परतवून त्याच्यात टाकूया. हे मनुके पण आपण थोडे परतवून घेऊया. बाकीचा ड्रायफ्रूट मी परतवून घेतलं आहे. मनुके कसे मग तळले का जास्त ते होतात, म्हणून बारीक करू गॅस. आणि हा राईस आहे ना, हा आपण टाकून घेऊया. हा बघा, नारळी भात म्हणतात, हा असा नारळी भात असतो. हे मी सगळं तुम्हाला ड्रायफ्रूट एकत्र करून ते दाखवलेलं आहे. पण मी खोबरं नारळ खवलेलं तर विसरली होती. आणि तुम्हाला चवीनुसार तुम्ही गूळ हे वस्तू टाकू शकता. मी गूळ कमी टाकलेले आहे. हे सगळं टाकून घेऊया आपण. ही बघा, वेलची जायफळ पावडर टाकूया आपण. ही बघा, एवढी वेलची जायफळ पावडर टाकूया, अजून थोडी टाकूया दे ना. आणि आपण सुंठ पावडर पण टाकूया. ही बघा, ही सुंठ पावडर टाकूया. सुंठ तिखट असते ना. आणि सगळं गाठून घेऊन याच्यावर झाकण ठेवूया. आपला नारळी भात झालेला आहे. हे बघा, याच्यावर आपण झाकण ठेवूया. ज्याला जसं गूळ वापरायचं तसं, कोणी साखर वापरतो, मी गूळ वापरतो. हे बघा, आता छान वाफ आलेली आहे. आपला नारळी भात तयार आहे. आपला नारळी भात तयार झालेला आहे. आपण सर्व करून घेऊ याच्यामध्ये. हे बघा, आपला नारळी भात तयार आहे. कशी वाटली रेसिपी? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.